जवळपास 6 वाजायला लागले, 6 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आता रिलीज केले तर SSD टोकन. आणि आता सगळे पळायला लागले तर तिकडल्या साईडनं सोडायला लागले तर आणि मधामध्ये पळायला लागले तर एकदम जोरजोराने. पळून कुठं जाणार का मध्ये लाईनला लागला आणि असे पूर्ण काउंटर दिसायला लागले. हे सगळे टोकन द्यायलेत मधामध्ये पूर्णपणे. जवळपास स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नव्या दिवसामध्ये. रात्रीचे 12 वाजायला लागलेत आणि जास्त करून मी दिवसाचं ब्लॉगिंग चालू करतोय, पण रात्रीचे 12 वाजायला लागले. त्याचं कारण म्हणजे मी SSD टोकन घ्यायला झालो, श्रीनिवास कॉम्प्लेक्स झालं. विष्णू निवास कॉम्प्लेक्सला जायचं होतं, पण तिथं खूप जास्त गर्दी असेल कारण ते बस स्टँड पैसे आणि रेल्वे स्टेशन पैसे जवळ आहे ना. आणि एकदा संध्याकाळचं मार्केट बघा पूर्णपणे इकडल्या साईडला आणि इकडल्या साईडला फक्त रस्त्यावर मी उभा आहे. पूर्णपणे मार्केट बंद झालं आहे आणि दिवसा पूर्ण इथं जागा नसते राहिला. तर जायला लागलो मी. रात्रीचे 12 वाजायला लागलेत आणि खूप जणांचा प्रश्न होता SSD टोकन काय रात्री चालू व्हायला लागेल. आता 12 वाजता मी जायला लागलो आणि सकाळी 5 वाजता मला SSD टोकन भेटणार. म्हणजे त्याला पण खूप जास्त टाईम लागणार. भेटते का नाही बघूया. मी एकटाच आहे आणि दोघं चौघजण अजून यायला लागले. तर माझे फॉलोअर आहेत ते म्हणले मी पण येतो. मग काय आपण आज घेतल्यानंतर म्हणजे गुरुवारी सकाळी टोकन घेतल्यानंतर शुक्रवारी दर्शन होईल. म्हणजे मला शुक्रवारचं दर्शन करायचं होतं म्हणून जायला लागलो मी. SSD टोकन घ्यायला आणि खूप जणांचा मॅसेज पण येऊ लागले की किती वाजता भेटते, काय किती गर्दी आहे नाही आहे. त्याच्यासाठी पण व्हिडिओ काढणार आहे. आणि SSD टोकन मी पण कधीच घेतलं नाही याच्या अगोदर. मी पण फर्स्ट टाईमच घेणार आहे SSD टोकन. तर बघूया आपण भेटतंय का नाही. आणि व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. नवीन असतं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाठीमागायला साईडनं गाडी यायला वाटतं. आणि म्हणजे खूप जास्त मी एक्सायटेड बीट आहे कारण पहिल्यांदा मी SSD टोकन घेते आणि भेटणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण रात्रभर आपल्याला जाऊन काढायचं रात्री 12 वाजता आणि त्यानंतर सकाळी 4-5 वाजता आपल्याला टोकन भेटणार आणि त्याच्यानंतर मग आपल्याला वरी तिरुमलामध्ये जायचं. खूप जास्त मी एक्सायटिंग आहे. बाकी जाऊया. इथून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे जे की श्रीनिवास कॉम्प्लेक्स आहे जिथं आपल्याला SSD टोकन भेटते. जाऊया फटाफट. बस कुत्रं मला भेटू नये रस्त्यामध्ये कारण रस्त्याला फक्त मीच आहे, बाकी कोणी नाही. इकडल्या साईडला आणि इकडल्या पण साईडला चालत आलो मी आणि जवळपास 1 किलोमीटर चालत आलो. 15-20 मिनिटं चालत आलो. तिकडल्या साईडला तिरुपतीचं बस स्टँड आहे, श्रीनिवास बस स्टँड आणि रोडच्या पलीकडल्या साईडला मंदिर आहे. मंदिर म्हणालो श्रीनिवास कॉम्प्लेक्स आहे जिथे SSD टोकन भेटते. संध्याकाळच्या टाईमला तसं बघायला गेलं तर लाईटिंग पण लावल्या आणि तिकडल्या साईडला उडान पूल आहे जिकडून की बस सगळ्या खाली येतात आणि पूर्णपणे लाईटिंग लावल्यामुळं मला तर सेफ वाटायला लागलं आहे. असं म्हणजे काही नाहीतर मी ब्लॉगिंग करायला लागलं आणि कोणी माझा मोबाईल गेला भाऊ डायरेक्ट गाडी चलिताच तसं नाही आहे. असं तर वाटणं झालं आहे. तसं तिरुपती मला वाटतं सेफच आहे. जेवढ्या शहरामध्ये फिरलो आहे तेवढ्या शहरापैकी असं मला वाटतं पण आमची सेफ आहे. तसं पोलिसचं कोणी दिसलं नाही बरोबर. एवढं मी फिरलो इतकं लांब चालत आलो. चौकातून मेन ठिकाणी चालत आलो. पोलिसचं कोणी दिसलं नाही तसं बघायला गेलं. जाऊ दे. रोडच्या पलीकडेच आहे आपलं श्रीनिवास कॉम्प्लेक्स जिथे की आपल्याला जाऊन वेटिंग करायचे. किती माणसं, खूप जास्त माणसं असणार आहेत मला तर असं वाटतंय. माणसं झोपले असतील. 12 तर वाजले आहेत रात्रीचे. बाकी खूप सारे दुकानं पण साईडनं रस्त्यानं चालू आहेत जिथे की अंडा भुर्जी भेटायला लागल्या. त्यानंतर खंबा भेटायला लागला. खंबा माहिती आहे ना खंबा काय असतं ते भेटायला लागले. बाकी जायला आलो मी रस्त्यानं चालत इकडल्या साईडनं समोरून आलो मी आणि एकदम सुंदर अशी बालाजीची जे गंध आहे तो बनिला आहे पूर्णपणे. आणि इथं भारताचा झेंडा पण फडकायला लागला आणि पूर्णपणे संध्याकाळी लाईटिंग लावल्या एकदम सुंदरपैकी. हे पूर्ण पुलाला जो की वरून बायपास केला आहे डायरेक्ट तिरुमलाला जाण्यासाठी. आणि तिकडल्या साईडला हे आलं श्रीनिवासा कॉम्प्लेक्स जिथं की आपल्याला मधामध्ये जायचं आहे. आणि संध्याकाळी तसं माणसं इथं दिसायला लागले पूर्णपणे. आणि इकडल्या साईडला कॉम्प्लेक्स आहे तर जाऊया मधामध्ये. समोरून बस पण यायला लागल्या आता ज्या की कंटिन्यू चालतात दुपारी म्हणजे रात्री 12पर्यंत. साईडला एंट्री होती श्रीनिवास कॉम्प्लेक्सची आणि मधामध्ये आलो मी. आणि मधामध्ये कॉम्प्लेक्समध्ये जाऊन आपल्याला वेटिंग हॉलमध्ये बसायचं मस्तपैकी. कारण सकाळी 4-5 वाजता तर काही कामच नाही आपल्याला जोपर्यंत ते ओपन करत नाहीत SSD टोकन. आणि त्या आसपास दुकानं पण ओपन आहे संध्याकाळी दिसायला लागले तर पूर्णपणे. आणि जाऊया मग मधामध्ये वेटिंग हॉलमध्ये. इकडल्या साईडला हे SSD टोकन आणि इकडल्या साईडला पण बॅरिकेडिंग केलेली आहे. तर जाऊया मधामध्ये हॉलमध्ये. सगळे माणसं मधामध्ये झोपले तर सकाळी SSD टोकन भेटण्यासाठी आणि आरामशीर मस्तपैकी झोपले. आपण बी एक जागा बघूया मस्तपैकी झोपूया कारण आपल्याला पण SSD टोकन नाही भेटणार सकाळपर्यंत. सगळेजण झोपले तर आणि आपला पुत्र भाऊ बी एकदम निवांतमध्ये झोपलाय कारण फॅन वरी लावलेला नाही वाईट दिसायला लागला. फॅन लावलाय. गरमी इतकी खूप जास्त व्हायला लागलाय. कुत्र बी झोपलाय आणि झोपेतून उठून नको म्हणायला लागले. आणि आजचा आपला मुक्काम चप्पल इथं सोडले मी आणि बॅग ही खंबा धरायचा आणि झोपी जायचं कारण सगळेजण एकदम मस्तपैकी झोपले. तर चला आपण बी काय करूया झोपूया. तर जवळपास 2-3 घंटे. आणि तिकडल्या साईडला वॉशरूम आणि दुकान पण आहे चहा प्यायचं. तिकडल्या साईड लेडीजचं आणि जेंट्सचं वॉशरूम पण आहे. आणि मधामध्ये
चहा पिण्यासाठी पण आहे. तर काय करूया, आज आपण मुक्काम आपला इथंच राहणार आहे 2-4 घंट्यासाठी. आता चांगलं वाटलं जरा. तसं बघायला गेलं तर गरमी खूप जास्त व्हायला लागले पण नाही इथं पूर्णपणे मधामध्ये बिल्डिंग आहेत आणि चारी पण माणसं झोपली, त्यामुळं थोडंसं फॅन असल्यामुळे थोडंसं चांगलं वाटायला लागले. नाहीतर काय करत नव्हतं आपलं पुत्र पण एकदम निवांत झोपलंय. तर आपण बी काय करूया, निवांत झोपूया. सकाळी 3 वाजता उठून लाईन कुठं लागल्या का, 2-3 वाजता उठून लाईन कुठं लागले का बघूया. कारण आता इतक्या लोकांचं कोणी लाईन नाही लागणार. त्या मधामध्ये सिक्युरिटीला विचारलं मी कुठं आहे, तर मधामध्ये वेटिंग करा म्हणून सांगितलं. मी आता मधामध्ये वेटिंग करायला लागलो. आणि आपले महाराष्ट्रातले ते 3-4 भाऊ पण यायला लागले, तर त्यांच्यासाठी बिन वेटिंग करायला लागलो. तर 2 घंटे इथं बसूया. रात्री 2 वाजता बघूया काय आपल्याला समोर त्याची काही अपडेट भेटते का नाही एसएसजी लोकांची. बाकी तोपर्यंत इथंच आराम करूया. बाकी सगळे झोपले तसं आपण पण निवांतपैकी झोपूया. काय करणार आहे बाकी, वेटिंग हॉलला लाईन येईल तर जाऊन नाही बसणार. रात्री 2 वाजायला लागले. 2 वाजायला 10 मिनटं कमी येतं. आम्ही 12:30 वाजता आलतो मधामध्ये कॉम्प्लेक्समध्ये आणि अजून पण सगळेजण झोपलेले. जाऊन बाहेर बघून येऊ का लाईन लागल्या का नाही मधामध्ये. नाहीतर आपण इथून झोपून राहायचे आणि आपल्याला एसएसजी टोकनच भेटणार नाही. सगळेजण इथून झोपले, तर मी पण झोपलो. बॅग इथंच ठेवतो आणि बाहेर इकडं तुम्हाला जाऊन दाखवून आणतो. मी पण जाऊन बघतो. नाही तर आपण इथं झोपून जाणार आणि आपल्याला भेटणारच नाही एसएसजी टोकन. जवळपास 2-10 मिनटं बाकी आलो मी. बरं झालं. आणि बाहेर जे आहे ते रात्रीचे 2 वाजायला लागले आणि जी एसएसजी टोकनची लाईन आहे ती ओपन झाली. एकदा दाखवतो तुम्हाला लाईव्ह चित्र. सगळेजण पळायला लागलेत मधामध्ये. तिकडल्या साईडला, इकडल्या साईडला बिल्डिंग राहिली, इकडल्या साईडला आणि मधामध्ये इकडे जाऊन सगळेजण पळायला लागले. तर मी तरी म्हणलंच एवढे जण कसं काय अचानक उठले, सगळे पळायला लागले. तर जाऊया मधामध्ये आणि सगळेजण लाईन थांबले तिथं म्हणजे ते तिकडल्या साईडला. तर पोलीसवाल्यांनी इथं अडवले बघा, सगळ्याला दिसायला लागले आणि अर्धे माणसांना समोर सोडलं. किती जास्त गर्दी दिसायला लागल्या मधामध्ये. एवढे माणसं दिसायला लागले आणि एवढ्या जणांना अडवलं इथं पूर्णपणे. खूप जास्त खतरनाक सिच्युएशन आहे. सगळेजण ढकलायला लागले मधामध्ये आणि पोलीसवालेला थोडंसं मधामध्ये हे केलं. जाऊया आपण मधामध्ये. पूर्णपणे पळायला आले. लाईन थांबली आहे आणि सगळेजण गर्दी दिसायला लागली आणि गर्दीमध्येच काय दिसलं नाव असतं ते तुम्हाला, रॉयल शेतकरी MH04 आहे आणि महाराष्ट्रातली मराठी गाडी आहे. बाकी सगळेजण थांबले तर आजूबाजू. अर्ध्या जणाला थोडं जणाला पुढे जाऊ द्यायला लागले तर आणि अर्ध्या जणाला थांबवायला लागले तर मधामध्ये. खूप जास्त गर्दी आहे इथं, गर्दीच गर्दी आहे. सोडायला लागलेत मधामध्ये आणि पूर्णपणे 4 वेळा घातल्याच्या नंतर तिकडल्या साईडला पूर्ण असं जायचं, पुन्हा तिकडून तितक्या लांबपासून वापस यायचं. पूर्णपणे लाईन 4 लाईन दिसायला ते 1, 2, 3 आणि 4थ्या लाईनला आम्ही थांबायला लागलो. तितक्या लांबपर्यंत चालत जायचं आणि मग वापस यायचं. जवळपास 2 वाजायला लागले आणि मला वाटतं 4-1 वाजता चालू होते. जे टोकन आहेत आपली काढायची 4-5 वाजता चालू होते. आता रात्रभर झोपच उडून गेली माझी तर पूर्णपणे. मस्तपैकी निवांत बसलून माणसं का पडायला लागली म्हणून बघितलं. मस्तपैकी खतरनाक आहे, एक्सपिरियन्सच खतरनाक आहे एसएसजी टोकनचं. दिवसाचं खूप जास्त गर्दी होत असेल, रात्रीच्याच एवढी गर्दी दिसायला लागली. बाकी दाखवतो तुम्हाला अजून समोर काय काय होईल आपल्या संग. बसला आपण जवळपास 2-10 मिनिटं राहिले तर आणि जे मधामध्ये सोडू लागले का त्यांना बंद केले सोडायचं मधामध्ये. कारण गर्दी खूप जास्त होऊ लागली आणि दिवसा जे भेटणार आहे पास आहे ते संध्याकाळी भेटायला लागले. तर कारण गर्दी जेवढी होऊ लागली आणि एक प्रकारे चांगलं बी केलं आहे. कारण जास्त माणसं ठेवण्यापेक्षा कमीच आहे. जवळपास 1,500 ते 2,000 रुपये 2005 भेटते ना आपल्याला इथं मध्ये. त्याच्यामध्ये मला वाटतं मला भेटेन कारण 1:30 वाजता मधामध्ये आलतो आणि इकडल्या साईडला तुम्हाला एकदा दाखवतो. पूर्णपणे जेवढी पण भीड आहे ती सगळी खाली बसले आणि मी पण खाली बसले. 4-5 सव्वा 5 वाजता मला वाटतं चालू होते किंवा 4 वाजता चालू होते मधामध्ये पास द्यायला आणि आपला भेटेन मला वाटतं असं. आणि शुक्रवारचं दर्शन राहणार आहे. ज्या दिवशी तुम्ही एसएसजी पास घेताना त्या दिवशीचं भेटणार नाही तुम्हाला, दुसऱ्या दिवशीचं भेटणार आहे. कारण आज गुरुवार आहे. गुरुवारचं तुम्हाला घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 12 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत कुठलं बी भेटणार आहे. आता मी एकटाच आलेलो आहे, मला जास्त वेळ टाईम नाही लागणार. 4 वाजता निघाल्याच्या नंतर 6 वाजता बहुतेक भेटेन आपल्याला डायरेक्ट शुक्रवारचं. आणि पाठीमागल्या साईडला पण सगळेजण बसलेले दिसायला लागले. बघूया टाईम किती लागते इथं बसून आणि 12 वाजता आलतो, 2:30 वाजायला लागले.
जो सारखं गोविंदा म्हणल्यानंतर सगळेजण कसे उभा टाकले तसं 10 मिनिटं बसला ना तोपर्यंत सगळे उभा टाकले. आता समोर जाऊन बघायला लागणार आहे का लाईन आपली ओपन झाले का नाही. इतक्यावर तर पूर्णपणे बसलो तर एकदम निवांत. पायालाही दुखायला लागले बरं का, पण बसून बसून पूर्ण माझ्या पायाला मुंगी आला. उठलो मी लगेच पायाला पूर्ण मुंगी आल्यामुळे. आणि आता लाईन तर समोर जायला लागले. इथले माणसं कशी जरा येड्यावणीच करते. गोविंदा गोविंदा म्हणलं की सगळेजण उठते आणि अचानक सगळेजण उठले आणि लाईन तर तसं पुढे दिसणं झाले जाताना. आता मधामध्ये गेल्याच्या नंतरच कळणार आपल्याला जायला लागले का नाही. पुढे लागला बरं झालं, चालू झाले लाईन चालू झाली. आणि इकडल्या साईडला आम्ही आता मधामध्ये समोर चालता आणि लाईन चालू झाली. इकडल्या साईडला दिसायला लागले. एकदम बरं झालं थोडं लवकर तरी चालू झालं, नाहीतर रातभर झोपायचंच काम होईल. बघूया टाईम आपल्या किती लागतं. मला झाला आणि सगळेजण पळायला लागले तर पूर्णपणे. मधामध्ये हॉलमध्ये आला आणि फॅन लावले सगळीकडे आणि मधामध्ये जायला लावलं होती. तिकडल्या साईडला जायचं पूर्णपणे. तिथं पण वेटिंग लिस्ट दिसायला लागली आपल्याला. वेटिंग दिसायला लागले. बरं आहे मधामध्ये सोडलं हॉलमध्ये. सगळे पळायला लागले तर तिकडल्या साईडनं सोडायला लागले तर आणि मधामध्ये पळायला लागले तर एकदम जोरजोराने. पळून कुठं जाणार आहेत काय माहिती, पण पळायला लागले फक्त. पलीकडल्या साईडला पहिला हॉल भरला आणि आपण दुसऱ्या हॉलमध्ये आहोत जिथं की बारायला लागलाय. आणि त्यानंतर मग तिसऱ्या हॉलला पलीकडल्या साईडला दिसायला लागले का तिसरा, इकडल्या साईडला चौथा असे हॉल बनले येतात. आणि सगळ्यांना पूर्ण एक एक नंतर हॉल लाईननुसार सगळ्यांना बसणार मधामध्ये. म्हणतात ना व्यंकटरामना गोविंदा म्हणले सगळेजण कसे उठते तर तसे सगळेजण उठले एकदाच आणि पळत पळत पुढे आले. पण जो टायमिंग आहे तो 6चा आहे आणि सगळेजण येऊन समोरच थांबले बघा दिसायला लागले. तर सगळेजण लाईनमध्ये थांबले. पण एक पोलीसवाला तिकडल्या साईडनं आला आणि सगळ्यांना म्हणला 6 वाजता ओपन होणार आहे. तर सगळेजण पुढे येऊन बसले तर आणि अचानकच इथं खूप जास्त गर्दी झाली आणि मला पण उभा टाकावं लागायला लागले. तर लांबपर्यंत खूप जास्त हालत झाली आणि सगळेजण तिकडल्या साईडला सगळे खाली जागा आहे आणि इथंच आपल्याला सगळी गर्दी दिसायला बघायला भेटते. खतरनाक रे. खतरनाक गर्दी झाल्या. पण सकाळचे जवळपास 6 वाजायला लागले. 6 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आता रिलीज केले तर SSD टोकन. आणि आता आम्हाला समोर सोडायला लागले, जी की चांगली गोष्ट आहे. खूप जास्त टाईम लागला. बघूया आपण मध्ये जाऊया. गर्दी बघा किती दिसायला लागली. तिकडल्या बी साईडला माणसं थांबले आणि या पण साईडला पूर्ण माणसं थांबले. मध्ये जायला लागलं. तिकडल्या साईडला पूर्ण हॉल आहे. जे टोकन आहे ते तिकडल्या साईडला दिलं जाते. तर जाऊया पलीकडल्या साईडला. मेन गेट आणि अशा प्रकारे पूर्णपणे बंद केलं जाते मेन गेटहून. आणि तिकडून पूर्णपणे आता बिल्डिंग चेंज करायला लागल्या. इकडल्या साईडला आपल्याला जायचं पूर्णपणे SSD टोकन घ्यायला लागलं. SSD टोकन घेताना पूर्ण दर्शनाची फिलिंग यायला लागली राव. याला 6-7 तास थांबा, पुन्हा दर्शनाला 8 तास थांबा. तेच टोटल फिरून 14 तासच झाले ना टोटल. जायला लागला अजून बघूया किती वेळ लागते समोर. आता सिंगल लाईन झाल्या, थोडीशी गर्दी कमी झाली आणि मी चालायला लागलो सिंगल लाईनला. हे आहे श्रीनिवासम कॉम्प्लेक्स. इकडल्या साईडला जायला लागलो आपण. बघूया आपल्याला उद्याचा स्लॉट किती वाजताचा भेटतोय. बाकी आधार कार्ड तुमचं ओरिजिनल पाहिजे. मोबाईलमध्ये असलं तर चालणार नाही. बसलो इथून मधामध्ये जायचं आपल्याला ओरिजिनल आधार कार्ड घेऊन आणि मधामधून फटाकसने आपण जे SSD टोकन आहे ते घेऊया. पूर्ण गर्दी दिसायला लागली. माणसं बाहेर पण आली तिकीट घेऊन लगेच. मध्ये लाईनला लागला आणि असे पूर्ण काउंटर दिसायला लागले. हे सगळे टोकन द्यायला आहेत मधामध्ये पूर्णपणे. जवळपास 10 किती टोटल आहे तर 12 काउंटर आहेत आणि सगळेजण द्यायला आहेत. आणि वरी बघा तिकीट किती अवेलेबल आहे तर 8,287 अवेलेबल आहे पूर्णपणे. करणार आहे त्याचा अशा प्रकारे फोटो काढला जात आहे आणि त्यांना एक कुपन दिलं जात आहे. सगळेजण थांबलेत लाईनीनं इकडल्या बी साईडनं संपलेली आहे. जवळपास 6:30 वाजायला लागले आणि 10चा तिकीट आज टोकन SSD टोकन आहे ते अवेलेबल झालेले आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये असले तर चालणार नाही. आधार कार्डची हार्ड कॉपीज पाहिजे आणि नाही तर झेरॉक्स असली तरी चालते. पण मोबाईलमध्ये असल्या तर तुम्हाला भेटणारच नाही. आणि पाठीमागल्या साईडला एकदा गर्दा बघायला लागला. 10 मिनिटं अगोदर मी तिकडल्या साईडला होतं आणि एवढं गर्दी दिसायला लागली पूर्णपणे. आणि भेटलेलं आहे आपल्याला उद्या संध्याकाळचं 7 वाजताचं दर्शन पास भेटलेलं आहे. उद्या संध्याकाळचं 7 वाजताचं शुक्रवारचं भेटलं. एकदम भारी झालं. आता तिथं गेल्याच्या नंतर किती टायमिंग लागेल काय माहीत नाही. आणि इथं आडवायला लागले बघा. अर्ध्या रस्त्यातून तिथून आडवायला लागलेत आणि पाठीमागल्या माणसाला जाऊ देणं झाले. तर जाऊया आता काय इथून रूमवर जाऊया, कारण रातभर जागलोय आणि दोन्ही सेमच पडते बरं का. 6 तास इकडे लागले आणि 6 तास तिकडे SSD टोकन घ्यायला लागले. माणसं खूप जास्त गर्दा करायला लागले. तर दोन्ही 13-14 तास तसेच लागणार आहेत. तर जाऊया आता रूमवर भेटूया. मला भेटलेला SSD टोकन तुम्हाला दाखवतो कसं आहे. आणि सगळ्या माणसाला सोडलं बघा. माझ्यामध्ये अडवून धरायला लागले. तिथून एक लाईन अशी इकडल्या पूर्ण श्रीनिवास कॉम्प्लेक्समध्ये जाते आणि एकदा तुम्हाला SSD टोकन दाखवतो मी नेमकं आहे तरी कसं आहे.
हे असं SSD टोकन आहे आणि संध्याकाळी 7चा माझा टायमिंग आहे 27 तारखेचा. 26 तारखेला मी घेतलं होतं ना, 26 तारखेला सकाळी घेतलं आणि 27 तारखेला संध्याकाळी 7चं मला दर्शन भेटलं. तर बस एवढीच इन्फॉर्मेशन होती. तुमच्यापैकी खूप जण मुलं आले SSDचं दर्शन दाखवा, SSDचं कसं भेटायचं. आज सकाळी 6:15 वाजता रिलीज झालं आणि आम्हाला 6:30 वाजता भेटलं. कधी कधी लवकर पण होते 5 वाजता 4 वाजता. बाकी हे अशी काही गर्दी दिसायला लागली, ही पण पूर्ण गर्दी SSD लाईनसाठीच आहे. तर बाकी बस भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्यंकटरमणा गोविंदा, टाटा, बाय बाय.